यहाँ पे सभी जमा हुए लोगों को मेरा सलाम और नमस्कार। मैं रूफी सईद खान। क्या आप सभी चाहते हैं कि पाथरी का विकास हो? तो सईद भैया खान इनको चुन के लाइए, क्योंकि जैसा विकास पाथरी का ये कर सकते हैं उस तरह के से कोई भी नहीं कर सकता। जितना विकास इन 20 सालों में नहीं हुआ उतना विकास सईद भाई ने इन 2 सालों में किया है। क्या है हमारे पाथरी में? ना कॉलेजेस है, ना IIT कॉलेज है, ना डेंटल कॉलेज है, ना मेडिकल कॉलेज है, ना इंजीनियरिंग कॉलेज है, ना पार्क है। क्या है भविष्य पाथरी के लोगों का? कौन करेगा यहाँ का विकास? हाँ, सईद भाई करेंगे यहाँ का विकास। इसलिए आप सभी लोग भर भर के सईद भैया खान इनको विजय करवाए और जिताइए। इसी कारण मेरे पापा ने मुझको कम टाइम दिया और पाथरी के विकास के लिए और पाथरी के जनता को ज्यादा टाइम दिया, ताकि पाथरी का विकास हो पाए, पाथरी आगे बढ़ पाए। धन्यवाद। हमारी बेटी, तुम्हारी, हमारी सबकी बेटी, पाथरी के बेटी ने अभी जो आपको आह्वान किया, ये अगर आपको मान्य है तो खड़े होकर अपने मोबाइल का टॉर्च जलाकर अपने बेटी को आशीर्वाद दीजिए। बाप बेटी को सब लोगों से मेरी विनती है, अपने जगह पे खड़े होकर हाथ हिला 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 हिला। सईद खान तुम आगे बढ़ो, सईद खान तुम आगे बढ़ो। धन्यवाद। नमस्कार और सलाम सभी को। मैं अलीना आसिफ खान और मैं यहाँ पर इसलिए आज हूँ ताकि मैं आपको बता सकूं कि क्यों आपको सईद भैया खान इनको एक आमदार बनाना चाहिए। यहाँ पर पहले भी बहुत आमदार बने हैं, पर उन्होंने खुद के अलावा किसी और का विकास नहीं किया। जितना पिछले 2 साल से कम में मेरे चाचा ने विकास कर दिखाया, उतना पिछले 5 सालों में, जितने 5 साल से ज्यादा भी कोई आमदार थे, उन्होंने विकास नहीं किया। पिछले 2 साल से कम में इतना विकास हो गया, तो आप सोचो आने वाले 5 सालों में कितना विकास होगा। यहाँ पर बहुत सारे ऐसे बच्चे हैं जो पढ़ नहीं पाते। ऐसा नहीं है कि उन्हें पढ़ना नहीं है, ऐसा नहीं है कि उनके पास पैसे नहीं है, पर यह है कि पाथरी में स्कूल नहीं है। दूसरी चीज, जो लोग एम्प्लॉयमेंट देखते हैं, जो लोग रोजगारी देखते हैं, उन्हें पाथरी छोड़ के कहीं और काम करने के लिए जाना पड़ता है। क्यों? क्योंकि पाथरी में एम्प्लॉयमेंट नहीं है, पाथरी में रोजगारी है ही नहीं, तो उन लोगों को अपने परिवार से दूर रहकर कहीं और जाके काम करना पड़ता है। तीसरी चीज, अगर कोई इंसान की जान बच भी सकती है तो वो भी नहीं बच पाती। क्यों? क्योंकि पाथरी में हॉस्पिटल है ही नहीं, पाथरी में उतनी फैसिलिटीज है ही नहीं, तो उन लोगों को वहां तक जाने तक उनके पास जान ही नहीं रहती ना कि वो बच पाए। अगर आपको इतना विकास चाहिए तो सईद भैया खान इनको वोट दीजिए, और ऐसे तमाम सारे से डेवलपमेंट होते रहेंगे, ऐसे तमाम सारे से विकास होते रहेंगे। तो उसके लिए 20 तारीख को सिटी का बटन दबाकर सईद खान इनको वोट दीजिए। 2 बेटियां ने बोल दिया, 2 बेटी, एक नहीं, कितनी बेटियां? 2। अब कितने लोग हाथ खड़े करेंगे सईद खान का, अपने भाई का बटन 20 तारीख को दबाने वाले? अपने बच्ची को आशीर्वाद दे दो सब लोग। धन्यवाद बेटा, बैठ जाओ। पर कोणी मत मागत नाही। आज या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे साहेब, हे मतदारसंघाची फसवणूक मागील 25 वर्षापासून इथले राजकर्ते लोक करत आहे साहेब। आज गोरगरीब लोकांना खूप मोठा त्रास आहे साहेब। हे मतदारसंघाचे गरीब भाग, शेतकरी असू द्या, ग्रामीण भागाचे लोक आमचे, त्यांना जायला शिव रस्ते नाही साहेब। आज इतकी बेकार परिस्थिती ग्रामीण भागाची आहे साहेब की मी बघायलो ग्रामीण भागात आज कुठं कोणत्या भी गावात मी गेलो तो शेतकरी मला तिथले सामान्य लोक म्हणते, भैया आम्हाला शेत रस्ते करून द्या। आमच्या शेत रस्त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे। एक सावरगावला मी गेलो साहेब, तिथं बघतो मी आमचे शेतकरी आणि त्यांचे घर कुटुंबाचे लोक, त्यांची बैलगाडी सर चिक्कडमध्ये फसलेली होती साहेब, आणि ट्रॅक्टरनं ते बैलगाडी खवडत होते साहेब शेतकरी बांधव। आणि ते मी प्रसन्न बघितलं साहेब, इतका वाईट वाटला मला की इथले शेतकरी से अवस्था इथले राजकर्त्याने काय केलेली आहे साहेब। मग मी ते शेतकरीला बोलिलं, भाऊ तुमचा इतका पाऊस पडायला तुम्ही कशाला चालले? साहेब मला म्हणले, भैया
मला 3 एकर शेती आहे, शेतीवर माझे 2 मुली आणि 1 मुलगाचा पेट आहे. मी त्याच्यामुळे शेतामध्ये जाऊन काम केल्याशिवाय मला पर्याय नाही. आणि मी या रस्त्यामध्ये हमेशा माझी बैलगाडी फसत असती. मी 15 वर्षापासून त्रस्त आहे त्या रस्त्यावर. 15 वर्षापासून मी रस्ता मागायलो, पण इथले कोणतेच राजकारत्यानं हे रस्ता मला बांधून दिला नाही. तसे रस्ते मी साहेब शेतकऱ्याचे 103 रस्ते बांधून दिले साहेब. 103 रस्ते बांधले. गोरगरिबाचा आशीर्वाद घ्यायचं काम मी केलं साहेब. तिथल्या जनावराला त्रास, सामान्य माणसाला त्रास, शेतकऱ्याला त्रास, प्रत्येक लोकांना त्रास दूर करण्याचं काम 103 गावात मी खर्चाने रस्ते बांधले साहेब. आज पाथरी विधानसभात अनेक वर्षापासून साहेब माझे घरच्या समोरचा रस्ता नव्हता. अनेक वर्षापासून पाथरी विधानसभा हे मागं होती साहेब. साईबाबाच्या नावानं त्यांनी राजकारण केलं साहेब, पण विकास काय केला नाही. मी पाठपुरावा केला साहेब. पाथरी शहरासाठी 142 कोटी रुपये आणले साहेब. गोरगरिबाला न्याय द्यायचं काम केलं साहेब मी. आज साहेब मी जसं शिर्डीला हॉस्पिटल चालते 300 बेडचा, मी त्या 300 बेडचं हॉस्पिटल आणण्यासाठी साहेब मी तिथे ट्रस्टीला जाऊन भेटलो. कोणाचं कॅन्सरचं ऑपरेशन असते, कोणाला हार्टचं ऑपरेशन असते, कोणाचा किडनीचं ऑपरेशन असते. असे 4000 लोकांचे ऑपरेशन खर्चानं मुख्यमंत्री सहायता निधीमधून थेट मी मदत केली. गोरगरिबाला न्याय द्यायचं काम मी केलं साहेब. 4000 रुग्णाचे मी ऑपरेशन केले साहेब. गरीब लोकांचे ऑपरेशन केले. मग शिर्डीच्या धर्तीवर त्या हॉस्पिटल साठी मी ट्रस्टी पाशी गेलो आणि त्यांना सांगितलं, बाबा मला पाथरीमध्ये एक हॉस्पिटल करायचं आहे. ते लोकांना मला सांगितलं, भैया तुम्ही 5 एकर जागा आम्हाला हॉस्पिटलसाठी लागते, ते हॉस्पिटलचे नाम सस्ते. मग साहेब मी माझी स्वतःची जागा, आज करोडो रुपयाची जागा दान केली. कोणासाठी केली? तुमच्यासाठी केली, तुमच्या मुलासाठी केली. मी 5 एकर जागा दान केली साहेब ट्रस्टला. और लवकरच मी हॉस्पिटल इथं करणार आहे. 300 बेडचं हॉस्पिटल मी इथं करणार आहे. गोरगरिबाचे लोकांसाठी करणार आहे. मी गोरगरिबासाठी काम करणार. एक सामान्य कुटुंबामधला एक सामान्य मुलगा आहे. मला एकच विनंती करायची हात जोडून, आज माझ्या विरोधात बघा 2 आमदार और एक माजी आमदार, एक गरीब मुलाच्या विरोधात तुम तिघ एक होऊन माझ्या विरोधात लढत आहे. मी एकटा तुमच्यासाठी लढत आहे. सामान्यासाठी मी लढायलो आणि माझ्या विरोधात तुम्ही 2 आमदार, 2 रनिंग आमदार और एक माजी आमदार, तुम्ही मला पाडण्यासाठी 3 आमदार मैदानात आहे. और मी तुमच्यासाठी लढण्यासाठी एकटा तुमच्या जीवावर किल्ला लढवत आहे. एकटा तुमच्या आशीर्वादाने लढत आहे. आज मला सांगा, हे मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनाचा मी अध्यक्ष होतो. लाडकी बहीण योजनाचा मी अध्यक्ष होतो. 1,34,000 माता भगिनीचे फॉर्म भरायचा मी काम केला आणि 90,000 फॉर्म खर्चानं माझे कार्यकर्त्यांना भरले. आणि मी प्रत्येक महिन्याला 18 कोटी रुपये देण्याचं काम, माझे माता भगिनीचा आशीर्वाद घ्यायचं काम केलेलं आहे. आज 4 महिन्यात साहेब हे मतदारसंघात 75 करोड रुपये देण्याचं काम मी केलेलं आहे. मी तळागाळाच्या कार्यकर्त्यासाठी काम करणारे एक कार्यकर्ता आहे साहेब. आज मला सांगायचं साहेब, हे मतदारसंघात जितके आमदार आहे, माझ्या विरोधात 2 रनिंग आमदार, 1 माजी आमदार, सगळे प्रस्त लोक, मोठे लोक माझ्या विरोधात निवडणूक लढत आहे. आणि मी एक छोटा कार्यकर्ता तुमच्या आशीर्वादाने तुमची सेवा केली, प्रामाणिकपणे तुमची सेवा केली. मी आमदार नसताना सेवा केली. आज बघा माझे हे काम आमदारचं असते, हे काम माझा नसते, हे काम आमदारचं असते. मग मी प्रामाणिकपणे सेवा केली आणि 2 वर्षे मी काय सेवा केली, माझा कार्य अहवाल तुमच्या समोर आहे. मी किताब छापली की 951 कोटी रुपये मी तुमच्यासाठी आणले आणि हे किताब मी जाहीर केली. असा कार्य जे आमदार असते त्याचा असते, तिने दाखवायला पाहिजे तुम्ही सामान्य माणसासाठी काय केलं, तुमच्या 5 वर्षाचा कार्य अहवाल काय आहे. 5 वर्षामध्ये भावनिक होऊन मत मागायचं साहेब, भावनिक होऊन मत मागायचं, कोणचाही कार्य नाही साहेब. आज मी सांगतो, माझे आजोबा बी होते, त्यांनी लोकांची सेवा केली, माझ्या वडिलांना सेवा केली. आम्ही कोणाचा प्लॉट घेतला नाही, आम्ही कोणाची जमीन घेतली नाही, आम्ही प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली. तेच कुटुंबाचा मी मुलगा आहे. आणि साहेब मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे, आम्ही अल्पसंख्याक समाजला बी मी एक आव्हान करणार आहे.
आज अल्पसंख्याक समाजाचे अनेक नेते पाथरीत झाले. हे 35 वर्षापासून अल्पसंख्याक समाजाचे नेते म्हणते स्वतःला. फौजिया खान 15 वर्षे आमदार होते, हे 15-17 वर्षे आमदार होते, पण अल्पसंख्याक समाजासाठी एक दमडीचा काम इने महाराष्ट्र लेवलवर केला नाही. मी तुम्हाला सांगतो, पुरावे सहित सांगतो, 5,000 कोटी रुपये अल्पसंख्याक समाजाला देण्याचं काम मी केलेलं आहे आणि महाराष्ट्र लेवलवर अल्पसंख्याक समाजाचं काम मी केलेलं आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्र लेवलवर अल्पसंख्याक समाजाचा मेळावा लावला. अल्पसंख्याक समाजाचे 18 मागण्या मी ठेवले आणि 18 मागण्यापैकी 10 मागण्या मी पूर्ण करून घेतले. अल्पसंख्याक महामंडळासाठी 30 कोटीची हमी होती, ते हमी मी 700 कोटी रुपये केली. आज अल्पसंख्याक समाजाचे मुलं विदेशला शिकायला जाणार होते, त्यांच्यासाठी प्रत्येक मुलासाठी 30 लाख रुपयाची मोफत सेवा शासनाकडून करून घेतली. आज उर्दू मदरसेसाठी 10 लाख रुपयाचं अनुदान केला. वेगळे वेगळे माध्यमातून वेगळे वेगळे कामा अल्पसंख्याक समाजासाठी प्रामाणिकपणे मी केला. तुम्ही अल्पसंख्याक समाजाची फसवणूक केली. मी अल्पसंख्याक समाजाला एक हाथ जोड़ी से गुजारिश करने वाला हूं. मैं तुमको गुजारिश करने वाला हूं, मैं भी तुम्हारे में से हूं. मैं तुम्हारे वास्ते ईमान एतबार से काम करा. तुम मेरे को फंसाओ मत, तुम मेरे को वो मत करो, मुझे काम करने दो. मैंने ईमानदारी से तुम्हारा काम करा, ईमानदारी से तुम मेरे साथ रहो, मेरे साथ बेईमानी मत करो. मैं हाथ जोड़ता तुम्हारा कि तुम जो लोग मुझे गिराने के वास्ते खड़े आलाए, उन्होंने लोगों की जमीनें खाए, उन्होंने लोगों का प्लाट करे, उन्होंने हुकुमशाही की जैसी दादागिरी करे. मेरे दादा ने कभी हुकुमशाही नहीं करे, मेरे वालिद ने कभी हुकुमशाही नहीं करे, ना मैंने कभी हुकुमशाही नहीं करे. तुम्हारे हाथ जोड़ से गुजारिश करता कि तुम एक बार मुझे संधि दो, एक बार मुझे संधि दो, एक बार संधि का सोना करने के वास्ते मुझे रिक्वेस्ट करता हूं मैं तुम्हारा. क्योंकि जिस तरीके से वो भावनिक कर रहे तुम्हारा, बाबा जानी ने खाली प्लाटा खाए, लोगों की जमीन खाए, लोगों के प्लाटा तोड़े, लोगों के घर तोड़े. सईद खान ने 2 साल में महाराष्ट्र के मुख्यमंत्री के साथ रह के 951 कोटी रुपए तुम्हारे वास्ते लाए और 5,000 करोड़ रुपए महाराष्ट्र के अल्पसंख्यक समाज को दिलाने का काम करा. मैं एक ही गुजारिश करता तुम्हारा, मैंने ईमान एतबार तुम्हारा काम करा. घर देखा नहीं, मेरे वालिद को टेम दिया नहीं, मेरे वालदा को टेम देने आए, मेरे भाइयों को टेम नहीं दिया. मैंने मेरे बच्ची मेरे अभी बोली थी, मैंने मेरे घर को टेम दिया, मैंने तुम्हारे वास्ते टेम दिया. आज मैं तुमको क्या मांग रहा उसके बारे में, मैं तुमको क्या मांग रहा, मैं तुमको क्या मांग रहा उसके बदले में? खाली 1 वोट मांग रहा. तुम मुझे 1 वोट नहीं दे सकते, 1 वोट नहीं दे सकते तुम मुझे. सईद भाई आप आगे बढ़ो. मैंने ईमान एतबार हर समाज के लिए काम किया. मैंने आज पात्री समाज के लिए, मेरे कार्यकर्ता के लिए, आज जिस तरीके से वरपुड़कर साहब है, 5 साल में पात्री मतदार संघ में कहीं टोपले का काम हुआ क्या? एक सीमेंट का टोपला कहीं डाले क्या उन्होंने? अल्पसंख्यक समाज के लिए कभी आवाज उठाई क्या उन्होंने? मैंने अल्पसंख्यक का मेड़ावा महाराष्ट्र में, बंबई में लिया, तुम्हारी आवाज बन के मैं उठा. मैं जो लोगों ने तुम्हारे लिए काम नहीं करे, मैंने तुम्हारे लिए काम करा. तुम मुझे 1 वोट नहीं देंगे, मैं दिन रात करके मैंने तुम्हारा काम करा. उसकी परत फेर तुम 1 वोट देके नहीं करेंगे. तुम क्या इंसानियत मर गई? इंसानियत कहीं नहीं है. मैंने तुम्हारा काम करा, मैंने कोई लालूच नहीं रखा तुम्हारे से, मैंने कुछ किसी का जुल्म नहीं करा और अल्लाह ने मुझे इतना बड़ा बनाया. आज महाराष्ट्र के काना कोपरे के साथ आज मैं तुम्हारा बताता, मेरा प्रचार करने सलीम भाई कहां गए? ये सलीम भाई मेरा दोस्त है, बंबई से आके प्रचार कर रहा. ऐसे कई दोस्त मेरे जो महाराष्ट्र के काने कोपरे से मेरा काम कर रहे. पीछे गए निजामाबाद से आके मेरे ना काम इकबाल भाई कर रहे. ऐसे कई लोग, मैंने 1 लाख लोगों को, अल्पसंख्यक समाज के बच्चों को न्याय देने का काम करा. मैं एक ही बोलना चाहता हूं तुमको, जिस तरीके से वरपुड़कर साहब का काम है, मैं 210 गावात गेलो साहेब. मी 210 गावात मला काय म्हणले लोक साहेब की सईद भाई 5 वर्षात आमदार महोदय गावातच आले नाही. साहेब मी सांगतो, माझा पाथरीत कार्यालय, सोनपेठ मध्ये कार्यालय, मानवत मध्ये कार्यालय, माझे आज कार्यालयामध्ये
सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारो लोक आते साहेब, हजारो लोकांचा इमान एतबार काम करायचं काम मी करतो साहेब. दुसरे आमदार आहे साहेब आमचे गाववाले, तुम्ही इमानदारीनं सांगा, तुम्हाला बी लेकरं बाळ आहे, मला बी लेकरं बाळ आहे, तिने कोणाचा भला केला का मला सांगा. एक एक दुकान 30-30 लाख रुपयाचा बेचणे का पाप या माणसानं केलेला आहे. अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त करायचं काम या माणसानं केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, अनेक लोकांचे जमीन हडप करायचं काम या माणसानं केलेलं आहे. आणि मी सांगतो, युसुफुद्दीन सेठ इथंच आहे. युसुफुद्दीन सेठची जमीन खाल्ली, 27 प्लॉट युसुफुद्दीन सेठचे खाल्ले. विचारा सेठला, बरोबर बोलायला की नाही मी. ते आप्पा आमचे देवडे आप्पा, आज ते माणूस दिव्यांग माणूस आहे, लंगडा माणूस आहे. दिव्यांग माणसाची प्रॉपर्टी खाल्ली. माणसानं दिव्यांग माणसाला सोडलं नाही, विधवा बाईला सोडलं नाही. मग तुमच्यासाठी मी इमानदारीनं काम करतो. मला तुम्ही मतदान करणार नाही का? तुम्ही माझ्यासाठी झटणार नाही का? आज मी या मतदारसंघासाठी साहेब अनेक विषय या मतदारसंघासाठी ब्ल्यूप्रिंट माझी तयार आहे. मला साहेब या मतदारसंघामध्ये MIDC आणायची आहे, मला 300 बेडचं हॉस्पिटल करायचं आहे, मला सोयाबीनचा प्लांट करायचा आहे. मी साहेब माझ्यावर जे जे संकट आला, आज भी सांगतो साहेब, हे जे लोक म्हणाले ना, ते दिवशी राजेश विटेकर काय म्हणले साहेब, की मी पंकज आंबेगावकरचं नाव सांगितलं, मी डॉक्टरचं नाव सांगितलं, मी याचं नाव सांगितलं. अरे बाबा, मी तो तुला इमान एतबार आमदार केलं ना, मग सईद खानचं नाव का म्हणून सांगितलं नाही? सईद खानची भीती कशामुळं? की सईद खान साहेब गोर गरीब लोकांचे काम करते, गोर गरीब लोकांना न्याय द्यायचं काम करते. त्याच्यामुळं तुम्ही माझ्यासोबत बेमानी केली, माझ्या पाठीत खंजीर खुपसला. साहेब, जे माणूस आमदार आहे 5 वर्षासाठी नाही 6 वर्षासाठी आमदार आहे, त्याला डबल आमदार कशासाठी व्हायचं? खाली मुझे मेरा राजकारण खत्म करने के लिए, कि सईद खान का राजकारण संपायला पाहिजे, सईद खान संपायला पाहिजे. कशासाठी? की सईद खान सामान्य माणसासाठी काम करणार आहे. सईद खान इथे MIDC आणणार आहे, सईद खान इथे हॉस्पिटल आणणार आहे, सईद खान मोठे मोठे मतदारसंघात काम करणार आहे. सोनपेठ, देवगाव, पाथरी देवगाव फाटेचा रस्ता 551 कोटी रुपयाचा मंजूर केला. DPTC मध्ये माझ्यासोबत किती मोठा संघर्ष केला. खरं सांगा, मी कार्यकर्त्यासाठी झटलो, तुमच्यासाठी झटलो, पाथरीच्या विकासासाठी झटलो. मला काय साहेब, व्यक्तिगत मी हे 2 वर्षात नाही, मी जेव्हापासून होश सांभाळला, कोणीतरी बोलायला पाहिजे सईद खाननं कोणाचे 10 रुपये खाल्ले, कोणावर जुलूम केला, कोणाच्या सोबत अन्याय केला, कोणासोबत चुकीचं वागला. मी माझ्या आयुष्यात सांगतो, मी कोणासोबत चुकीचं वागलो नाही. आणि मला एकच विनंती करायची आहे तुम्हाला, आज हे सगळे मोठे मोठे लोक मला टार्गेट करायले, हे लास्टला एक भी होणार आहे. परिस्थिती ऐसी आहे साहेब, की माझे विरोधात हे सगळे एक होणार आहे साहेब. सईद भाई आप आगे बढ़ो. ये मेरे विरोध में साहब एक होणार आहे साहेब. यांना माहित झालेलं आहे सईद खान निवडून येणार आहे, त्याच्यामुळे साहेब हे वरपुडकर आणि राजेश विटेकर एक होणार आहे. दोघांपैकी म्हणणार एकला मतदान करा. का म्हणून की परिस्थिती अशी आहे साहेब मतदारसंघाची, सामान्य माणूस माझ्यासोबत आहे, सामान्य माणसाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आणि माझ्यावर जे अन्याय झाला साहेब, ते अन्यायाचा बदला हे लोक काढणार का नाही काढणार? मी तुम्हाला विचारणार, काढणार का नाही काढणार तुम्ही? आणि माझ्यावर जे दिवस आणला तुम्ही, आज मला माधव जानकर साहेबांना आशीर्वाद दिला, मी पण साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही मला राष्ट्रीय समाज पक्षात घेतला, तुम्ही मला उमेदवारी दिली, आम्ही तुमच्यासोबत इमानदारी राहू, आम्ही काय बेमान लोक नाही साहेब. तुम्ही आम्हाला सांभाळला, तुम्ही आम्हाला इमानदारी दिली, आम्ही तुमचा पक्ष वाढवू, आम्ही माधव जानकर साहेबाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये न्यायचं काम करू. आम्ही इमानदारीनं काम करणारे लोक आहे साहेब. आज जे पद्धतीत माझ्यावर हे सगळे पुढाऱ्यांना दिवस आणला, त्याच्यासाठी मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला, की येणारे 20 तारखेला तुम्ही मला मताच्या रूपाने आशीर्वाद द्या. का म्हणून हे पाथरीवाले कशासाठी उभा आहे? आज OBC समाजाचे लोकांचा आशीर्वाद
माधव जानकर साहेबांमुळे माझ्या पाठीशी आहे, मराठा समाजाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, मागासवर्गीय समाजाचा आशीर्वाद माझे सोबत आहे. मग अल्पसंख्याक समाजांना बी माझ्या पाठीशी ताकदीनं उभं राहायला पाहिजे. मताची विभाजनी होऊ द्यायला नाही पाहिजे आणि मला आशीर्वाद तुम्ही द्यायला पाहिजे. का म्हणून आज माधव जानकर साहेबासारखा माणूस आमच्या पक्षाचा संस्थापक आहे, अध्यक्ष आहे. माधव जानकर साहेब इतके मोठे नेते आणि माधव जानकर साहेबांना प्रत्येक धर्माला न्याय द्यायचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारच्या रूपानं मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे तुम्हाला की येणाऱ्या 20 तारखेला मला तुम्ही मतदानाच्या रूपानं आशीर्वाद द्यावा आणि हे प्रस्थापित राजकारणी लोकाला जे मला संपायला निघालेले आहे तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे मी की बाबा येणारे 20 तारखेला 3 नंबरचा बटन आणि जे माझ्यावर दिवस आणले हे लोकांना, माझ्यावर जे संकट आणलं हे लोकांना तुम्ही आशीर्वाद द्या, एकदा आशीर्वाद द्या. तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे, एकदा आशीर्वाद द्या. कामून द्या ज्यांनी माझी फसवणूक केली, हे राजेश विटेकरांना माझी उमेदवारी कापली, हे बाबाजानीनं 35 वर्ष त्रास दिला, हे वडपुडकरांना मतदारसंघात काय नाही केला आणि मी इमान एतबारनं तुमची 2 वर्षात सेवा केली आणि ताकदीनं तुमची सेवा केली. त्याच्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे, येणारे 20 तारखेला एकदा मला संधी द्या आणि तुम्हाला तुमचा सेवक म्हणून मला काम करू द्या. इतका बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शहीद भाई. शहीद भाई के पीछे जो लोग हैं दोनों हाथ उठाकर उनको आशीर्वाद दीजिए. जो लोग शहीद भाई के पीछे है, मी माननीय माधव जानकर साहेबांना विनंती करतो की ते आपल्याला मार्गदर्शन करतील. महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, स्वामी विवेकानंद, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, साईबाबा या सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी पाथरीतील जनतेला, मतदार बंधू भगिनीला विनंती करण्यासाठी आलो आहे. मला वाटतंय शहीद भाईचा अर्ज भरायला मी आलो होतो, नंतर एक सभा झाली त्यालाही आलो होतो आणि आज शहीद भाई तुझ्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन आलो. हेलिकॉप्टर. माझी तुम्हाला विनंती आहे, मी तुमच्या तिथं आशीर्वाद मागण्यासाठी आलो, पण मला कमी पडला आशीर्वाद. मी नाराज नाही. तुम्ही आमदार करा शहीद भाईला, त्याला राज्याचा नेता बनवल्याशिवाय मी राहणार नाही सांगण्यासाठी तुम्हाला. आंबेगावकर नाना, आज पब्लिक 20,000 आहे. ह्या आल्या माणसाने फक्त 10 मतं जर दिली तर 2 लाख मतं झाली. 2 लाख. आजच सांगतोय गुलाल लागलाय आपल्या शहीद भाईला, गुलाल लागलेला आहे. माझी मुस्लिम बांधवांना विनंती आहे, तुम्ही सेक्युलरच्या नावाखाली महाविकास आघाडीकडे जाऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला. ओबीसी समाज 99% तुमच्या माग आहे, शहीद भाईच्या माग आहे. ओबीसीला माझी कळकळीची विनंती आहे. अरे 40 वर्ष मी घरी गेलो नाही, लग्न नाही, संसार नाही, घर नाही, दार नाही. मी कुणासाठी करतोय? कुणासाठी करतोय? माझी बायका पोरं नाहीत, कुठं जमीन नाही, कुठं घर बांधत नाही. तुमचा स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी भारतभर फिरत आहे आणि त्याला जर साथ तुम्ही जर ह्या माणसाला देत नसाल, आज ही लोक येतील, ओबीसीला पैशाचा मज दाखवतील, तुम्हाला सांगतील हे देतील. माझ्या प्रेताला मतदान तुम्हाला द्यावं लागेल ओबीसीला. माझी तुम्हाला विनंती आहे, ह्यांना मत देऊ नका. अरे ही माणूस उभा राहिलाय, आपल्या जीवा उभा राहिलाय. शहीद भाई ओबीसी तुमच्या जीवा उभा राहिलाय. फार मोठा पक्ष आहे म्हणून नाही, तुमच्या मतासाठी शहीद भाई. अरे मुसलमान आणि ओबीसी दोघे एकत्र आली तर 1.5 लाखानं सीट आजच बसली ना. 1.5 लाखानं सीट बसली ना. नंतर माझा मराठा बांधव आहे, नंतर माझे उत्तर दलित बांधव आहेत, हे कुडजांड आहेत. तुम्हा मंडळीला अजून कळालं नाही बांधवांना.
दोघांची अवस्था बेकार आहे. या देशामध्ये काँग्रेस आणि या देशातील भारतीय जनता पार्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काय हो काँग्रेसमध्ये? नेहरू गेले, इंदिरा आली, इंदिरा गेली, राजीव आले, राजीव गेले, राहुल आले, राहुल गेली, प्रियंका आली. ही काँग्रेसची घराणेशाही आहे. तीच अवस्था भारतीय जनता पार्टीची आहे. जो समुदाय मोठा आहे तो भिकारी राहिला पाहिजे आणि जो समुदाय छोटा आहे तो आमच्या डोक्यावर बसला पाहिजे. म्हणूनच महादेव जानकरनं राष्ट्रीय समाज पक्ष काढलेला आहे. अरे बामदारो, माझी तुम्हाला विनंती आहे. ठीक आहे, माझा पराभव झाला. मी गोल्ड मेडल इंजिनियर आहे. मेरिट मधला भारतातला आलेला 3 नंबरचा इंजिनियर आहे. मी 4थी 5वी झालेला नाही. अरे MIDC आणायचं आहे, हेल्थचं काम चांगलं करायचं आहे. आमची पोरं CBC मध्ये शिकली पाहिजेत. आमच्या शेतकऱ्याला देखील चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. हे कोण करणार आहे? द्या ना संधी आमच्यासारख्या फकीराला. आम्ही एका लाईनीत महाराष्ट्र आणतो, तुम्ही काळजी करू नका. अरे ज्या शहीद भाईनं तरणा बांड पोरगा आहे, स्वतःच 5 पैसे न घालता स्वतःची जमीन तुमच्या हेल्थ डिपार्टमेंटसाठी स्वतःची जमीन देऊन त्यानं काय काढायचं ठरवलंय? हॉस्पिटल काढायचं ठरवायचं आहे. हॉस्पिटल 2 कोटीची जमीन दिली तुमच्या सर्व समाजाला. सर्व समाज तिथं काही हिंदू मुसलमान नाही, सर्व समाजाला गरीबाला तिथं संधी मिळणार आहे. त्या माणसाला तुम्ही साथ दिली पाहिजे. त्यानं कुणाचा प्लॉट हटप करणार नाही. आमचं रेकॉर्ड आहे. मी मिनिस्टर होतो, 1 रुपया देखील खाल्ला नाही. खाल्ला असाल तर अल्लाह आणि परमेश्वर महादेव जानकरला बघून घेईल, कधीच नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, एक चांगला माणूस मिळतोय. आणि आंबेगावकर नाना उद्या महायुती किंवा महाविकास आघाडी सरकार येणार नाही. माझी 10-15 पट्टे असले आमदार होणार आहेत. त्यावेळेस पात्रीकरांना मी शब्द देतो, अरे ह्याला मला महाराष्ट्राचा नेता बनवायचा. ह्याच्यामुळं माझा पक्ष वाढला, ह्याच्यामुळं माझा पक्ष वाढला. त्याला मी चांगली संधी देईल, चांगली संधी देईल. मी होणार नाही मिनिस्टरच करणार, कॅबिनेट मंत्री करणार आणि चांगले खातं द्यायसाठी प्रयत्न करणार, आग्रह करणार, चांगलं खातं. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, एका मंत्र्याला संधी द्या. 80 वर्षाच्या माणसाला माझे मित्र इथले खासदार म्हणले वाटते, खासदार होणार आहेत ते. पण 80 वर्ष झालेत. हा तरुण बांड पोरगा आहे ह्याला, आणि ह्याला मला महाराष्ट्रात फिरवायचा आहे, नुसता पाथरीत ठेवायचा नाही. पाथरीत ठेवायचा नाही बांधवांनो. आता माझी पैठणला सभा झाली, भूमपारण्याला झाली. तिथल्या मुस्लिम बांधवाला विनंती केली, बांधवांनो माझ्या परीनं मी आमदार होतोय. शहीद पाटील आमदार होतोय, शहीद खान पाथरीमध्ये आमदार होतोय. तुम्ही जर मला इथं साथ थोडी दिली तर इथंही माझे 2 आमदार निघून येतात. तुम्ही विचार करा बांधवांनो. रोटी भेटीचा व्यवहार राहू द्या. अरे ओबीसी आणि मुसलमानांनो, मतपेटीचा व्यवहार करा. तुमची युती होईल समाजकारणाची आणि प्रगती होईल समाजाची. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. काय नाही, 70 वर्ष आम्ही आमचं राज्य कशात घालवलं? मुस्लिम समाजाची, ओबीसी समाजाची अवस्था बेकार आहे. IAS नाही, IPS नाही, सत्ता नाही तुमच्या हातात. तुम्ही भिकार आहे. यू आर डिमांडर, नॉट ए कमांडर. कमांडर जर बनायचं असाल तर आमचं मत सन्मानाने आमच्या पक्षाला गेलं पाहिजे, ह्याचा विचार आपण मंडळीने केला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. आपण सर्व समाजाला न्याय देऊ. सब समान तो देश मान आहे. सर्वांना हक्क दिला जाईल. का हो आंबेगावकर नाना मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाली, मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही? धनगरांना आरक्षण का मिळालं नाही? ओबीसींना आरक्षण का मिळालं नाही? तर काँग्रेसची BJPची नियत तुमची गरिबी तशीच ठेवायची आहे. तुम्हाला मोठं करायचं नाही. सच्चर कमिटीत बी तेच बॉम्ब आहे. अरे रासपाचं सरकार येऊ द्या, ह्या 2-4 जातीला समान केल्याशिवाय महादेव जानकर राहणार नाही, हा शब्द देतो तुम्हाला. सांगतो मराठा समाज देखील गरीब आहे, आमचा भाव आहे तो. त्यांच्यात फक्त 2% सुधारलेत. वरपुटकर विटेकर सुधारले असतील, पण बाकी 90% मराठा समाजाची अवस्था बेकार आहे. त्यांनाही कोण वाली नाही. या सर्वांना घेऊन आम्हाला जायचं आहे. छत्रपती शिवाजी राजाचं राज्य होतं. 18 पगड जात
आणि मुसलमान सुद्धा त्याच्याबरोबर साथीदार होता, म्हणून छत्रपती शिवाजी राजाचं राज्य होतं. आम्हाला शिवाजीचं राज्य आणायचं आहे बांधवांनो. कोण विष टाकत असेल, कोण जातीवाद करत असेल, कोण धर्मवाद करत असेल, सर्वाला मुठमाठी द्यायची असेल तर तुम्हाला समतेचा झेंडा घेऊन, महात्मा फुलेच्या विचाराचा पक्ष घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागे उभा राहावं लागेल. हीच कळकळीची विनंती करण्यासाठी आलोय मी. अरे आज सीट लागली, 20,000 सीट आहेत. मला फक्त धोका वाटतोय. हे तिघं एकत्र होणार आहेत 19 तारखेला. तिघं एकत्र होणार आहेत आणि एका वेळेस फोन करून ते सांगणार आहेत की बाबा रे त्याला ह्याला फक्त सोडा आणि बाकीच्याला धरा, म्हणून तो तिघं एकत्र येणार आहेत. एवढा तुम्हाला धोका वाटतोय. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, त्यांचा फोन घेऊ नका आणि 20 तारखेला फक्त शिट्टीवर बटन दाबा. तुमच्या तालुक्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माझी जेवढी ताकद असेल तेवढी पाथरी मतदारसंघासाठी लावण्याचा मी प्रयत्न करीन. अरे हा आमदार नाही, नगरसेवक नाही, 1,000 कोटी ह्या वाघाने घेऊन आलाय. आणि मंत्री केल्यानंतर शिंदे महाराज म्हणले की बारामती करू. बारामतीपेक्षा काय रायबरेली करू. तुम्ही काळजी करू, टॉपचं करो. इंडस्ट्रियल सेक्टर असेल, हेल्थ सेक्टर असेल, एज्युकेशन असेल किंवा शेतकरी देखील असेल. शेतकऱ्याच्या पोरानं देखील उद्योगपती झालं पाहिजे. शेतकऱ्याच्या पोरानं देखील उद्योगपती झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही सिस्टम आणू. सोयाबीनची फॅक्टरी काढता येईल, स्पिनिंग मिल काढता येतील आणि शेतकऱ्याच्या पोराला मुंबईला जाण्यापेक्षा, जगायला पोट भरायला पुण्याला जाण्यापेक्षा पाथरीच आम्ही स्वयंभू बनवू. का तर ही जन्मभूमी आहे माझ्या साईबाबाची. जन्मभूमी आहे साईबाबाची. शिर्डीला जी किंमत आहे, तुम्ही शहीद व्हायला निवडून द्या, तीच पाथरीला किंमत दिल्याशिवाय हा महादेव जानकर शांत बसणार नाही बांधवांनो. म्हणून बांधवांनो, एक चांगला माणूस, चांगला होतकुर आहे. मुस्लिम समाजाला, ओबीसी समाजाला माझी कळकळीची विनंती आहे, एक प्रयोग करून बघा. अरे 50 वर्ष तुम्ही दुसऱ्याला मतं दिली, 50 वर्ष दिली. मी फक्त एकदाच तुम्हाला बघतोय, एकदाच मागतो, एकदाच प्रयोग करा. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. अहो तुमची भागीदारी कुठं आहे? खासदार कुठं आहे? एक प्रतापगडी शाहीर आहे, तो शाहीर फार भाषण भारी करतो. तो कुठला आहे? गाझियाबादचा आहे, उत्तर प्रदेशचा आहे. आणि तोच एकटा फिरतोय. जिथं जिथं आमचे कॅन्डिडेट निवडून येतात तिथं ते त्याला फिरवतात. तर मुस्लिम बांधवाला माझी विनंती आहे, शाहीर पाहिजे का सईद खान पाहिजे ह्याचा विचार आपण मंडळीने करायचा. म्हणून माझी हे काँग्रेसवाले आणि महायुतीवाले म्हणणार दलित मुसलमान आम्ही एक आहे, ह्या बारीने फक्त फतवा काढू नका, एवढाच माझा मौलावीला माझी विनंती आहे. आणि फतवाच काढायचा असेल तर सईद भाईच्या नावानं काढा, ह्याच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न करा, एवढी माझी विनंती आहे. सईद भाई तुला चॅलेंज देऊन सांगतो, माझी शपथ आहे, उंगले असतील, आमचे चोते असतील, मामा असतील, 99% ओबीसी तुला मतदान करणार आहे. 99% मायक्रो ओबीसी असेल, माझी शपथ आहे तुम्हाला. ओबीसी लोकांनो, माझी शपथ आहे तुम्हाला. मी ब्रह्मचारी माणूस आहे, माझी शपथ आहे. हा पोरगा आपल्यामुळे उभा राहिलेला आहे, आपल्या जीवा उभा राहिलेला आहे. त्याला सांभाळलं पाहिजे आणि त्याला नेता केलं पाहिजे, एवढीच विनंती आहे. 80% जर मुस्लिम मिळाली आणि 99% ओबीसी मिळाली आणि मराठा समाज आंबेगाव गणांना मला 20% मिळाला आणि दलितांनी मला 30-35% मदत केली, तर हा किती लाखाच्या फरकानं निर्णय राव. ओगले तुम्ही म्हणला मराठवाड्यात 1 नंबर, माझं म्हणणं आहे हा वाघ महाराष्ट्रात 1 नंबर येईल, महाराष्ट्रातून 1 नंबर. फक्त 20 तारीखपर्यंत सांभाळा, ते येतील, बायकेवाट टाकतील. मी बाबा जानीला चांगलं ओळखतो, वरपुडकर साहेबाला चांगलं ओळखतो आणि विटेकरला बी चांगलं ओळखतो. काळजी करू नका, काही काळजी करू नका. हा स्वच्छ चेहरा दिलाय, निस्वार्थी चेहरा दिलाय
आणि 24 तास तुमच्यासाठी झटणारा माणूस आहे. आम्ही ज्या ज्या संघर्षानं करतोय त्यात ज्या काय आमच्या 10-12 सीटा लागतात त्यात पाथरीवर लक्ष जोरात आहे. महाराष्ट्रातलं सर्वांच लक्ष चाललंय पाथरीच्या सभेचं बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, सईद खानला तुम्ही मुंबईला पाठवा. ह्याला मोकळ्या हातानं पाठवत नाही, त्याला लाल देवा गाडी घेऊनच पाठवतो, काळजी करणार. लाल देवा आज काय झाले, हवा चालली या महायुती महागाडी, पण त्यांना माहित नाही महादेव जानकरचा बांबू किती जोरात चाललाय ते पत्ता लागला. मीही त्यांना पत्ता लागून दिला नाही. दिवसाला 3 ते 4 सभा घेतोय. आता रात्रभर फिरायला चाललोय बघा. पहाटे 4लाच येणार सईद भाई, तुला भेटणार सुद्धा नाही मी. सकाळी हेलिकॉप्टर काढून चालला कराडला. बारामतीला एंड आहे माझा. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, हा माझा भाव आहे, भावाला तुम्ही साथ द्या. भाव आहे माझा, भाव आहे माझा. काही करा, एवढं भार तर माना मला. आणि गुलाल टाकायला रिझल्ट झाल्यानंतर देखील हेलिकॉप्टर घेऊन येतो तुमच्या गावाला भेटायला, काळजी करू नका. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, पाया पडून विनंती आहे, एक निस्वार्थी आणि चांगल्या विकास मुलाला संधी द्यायचा प्रयत्न करा. ही मी विनंती करण्यासाठी आपलं आहे. आपण मंडळी टाईम झालेला आहे. शिट्टीचं चिन्ह आहे, नंबर 3चं चिन्ह आहे. शिट्टी अशी दाबा की 2,72,000 मतदान आहे. 3 नंबरचं बटन आहे, 3 नंबरचं डबल आहे. 3 नंबरचं बटन दाबा आणि माझ्या पराजयाचा बदला घ्या, एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.